मराठी पाठ्यपुस्तकातील तुकाराम धांडे या कवींची वनवासी कविता अभ्यासूयात। या कवितेचे कवी तुकाराम धांडे यांचा परिचय करून घेऊयात। तुकाराम धांडे हे एक प्रसिद्ध कवी आहेत। विविध साप्ताहिके, मासिके, दिवाळी अंकांमधून कथा व ललितलेखन त्यांनी केलेले आहे। निसर्ग व माणूस हा त्यांच्या लेखनाचा आवडता विषय। वळीव हा त्यांचा कविता संग्रह प्रसिद्ध आहे। तुकाराम धांडे हे एक बोलीभाषेतील रानकवी आहेत। नावातच तुकाराम असल्याचा त्यांना प्रचंड अभिमान आहे। तुकाराम धांडे म्हणतात, रानावनातले माझे शब्द मी तसेच व्यक्त होणार, ते कळो वा न कळो, पण माझ्या भावना माझ्या देहबोलीतून कळकळीतून कळल्या तरी माझे शब्द अचूकपणे पोहोचणारच, असा विश्वास ठेवत गेल्या 40 वर्षांपासून डोंगर दऱ्यातील शब्दांचा साज लेवत त्यांची कविता फुलत गेली आणि महाराष्ट्राचे काय, पण देशात जिथे जिथे मराठी माणूस आहे तिथे त्या कवितेने काव्यरसिकांचा ठाव घेतला। कवितेचा आशय थोडक्यात पाहूयात। वनामध्ये राहणारी आदिवासी मुले, त्यांचे जीवन, त्यांचे खेळ, खाणेपिणे व त्यांची उत्साही वृत्ती यांचे मनोहारी वर्णन, तसेच वनवासी त्यांचे डोंगरदऱ्यातील जीवन, निसर्गाविषयीचे प्रेम व त्यामधील अतूट नाते यांचं वर्णन प्रस्तुत कविता वनवासी या कवितेत कवी तुकाराम धांडे यांनी केलेले आहे। प्रस्तुत कविता वळीव या कविता संग्रहातून घेतलेली आहे। मुलांनो, प्रथम आपण कविता ऐकूयात। आम्ही डोंगर राजाची, पोरं कळसू आईची, आम्ही उघडी बोडकी, बाळ परवरा माईची, घेऊ हाताव भाकर, वर भाजीला भोकर, खाऊ खडकाव बसून, देऊ खुशीत ढेकर, खेळू टेकडी भवती, पळू वाऱ्याच्या संगती, वर पांघरू आभाळ, लोळू पृथ्वीवरती, आम्ही वाघाच्या लवणाचे, आम्ही वांदार नळीचे, गाव वहाळा पल्याड, आम्ही उंबर माळीचे, बसू सूर्याचं रुसून, पहू चंद्राक हसून, बोलू वाज तिकिंड्याशी, नाचू घोंगडी नेसून, डोई आभाळ पेलीत, चालू सिंहाच्या चालीत, हिंडू झाडा कड्यांवरी, बोलू पक्ष्यांच्या बोलीत, आम्ही सस्याच्या वेगानं, जाऊ डोंगर यंगून, हात लावून गंगना, येऊ चांदण्या घेऊन। मुलांनो, कवितेचा भावार्थ पाहूयात। आम्ही डोंगर राजाची, पोरं कळसू आईची, आम्ही उघडी बोडकी, बाळ परवरा माईची। डोंगर राजाची म्हणजे डोंगराची, पोरं म्हणजे मुलं, कळसू म्हणजे कळसूबाई हे एक शिखर आहे। भंडारदरा येथे असलेले सह्याद्रीचे सर्वात उंच शिखर म्हणजे कळसूबाईचं शिखर। उघडी बोडकी म्हणजे उघडी असलेली, अंगावर वस्त्र नसलेली। परवरा म्हणजे प्रवरा नदी, नदीला आई आपण पूर्वीपासूनच म्हणतो आणि कवीने पण इथे नदीला आई म्हटलेलं आहे। प्रवरा नदी ही माझी आई आहे, कारण या नदीच्या काठावरच ही मुलं खेळत लहानाची मोठी झालेली असतात। ओळींचा अर्थ पाहूयात। डोंगर आमचा राजा आहे, आम्ही डोंगर राजाची मुलं आहोत। कळसूबाई शिखराचा परिसर आमची आई आहे। उघडी बोडकी स्वच्छंद बागडणारी आम्ही प्रवरा नदीची बाळं आहोत। कळसूबाईच्या डोंगराचा परिसर व प्रवरा नदीचं खोरं हा आमचा राहण्याचा परिसर असल्याने हीच आमची आई आहे, असं इथे कवी म्हणत आहेत। पुढील कडवं पाहूयात। घेऊ हाताव भाकर, वर भाजीला भोकर, खाऊ खडकाव बसून, देऊ खुशीत ढेकर। भोकर म्हणजे एक रान वनस्पती आहे। याच्या झाडपाल्याची व फळांची भाजी करतात। भाकर म्हणजे भाकरी, खडकाव म्हणजे खडकावर बसून, खुशीत म्हणजे आनंदात। आम्ही हातात भाकरी घेतो। मुलांनो, या मुलांच्या घरी ताट, वाटी, डिश असं काहीही नसतं। यांचं जेवण हातात भाकरी घ्यायची आणि त्या भाकरीवरच भाजी ठेवायची आणि खायचं।
म्हणून कवी म्हणतात, आम्ही हातात भाकरी घेतो, त्यावर भोकरीच्या पाल्याची भाजी ठेवतो आणि निवांत खडकावर बसून भाजी भाकरी खाऊन आनंदाने तृप्त ढेकर देतो. आम्हाला जेवायला बसायला डायनिंग टेबल नसतो किंवा खाली बसकर टाकलेलं नसतं. आम्ही आमचं जेवण खडकावर बसून करतो, तेही आनंदाने करतो आणि खाल्ल्यानंतर आनंदाने ढेकरही देतो. किंवा आमच्या खाण्यामध्ये पिझ्झा बर्गर असले पदार्थसुद्धा नसतात किंवा महागडं जेवणसुद्धा नसतं. पुढील कडव्याकडे जाऊयात. खेळू टेकडी भवती, पळू वाऱ्याच्या संगती, वर पांघरू आभाळ, लोळू पृथ्वी भोवती. खेळू म्हणजे खेळणे, पळू म्हणजे पळणे, संगती म्हणजे सोबत. पहा, ओळींचा अर्थ पाहूयात. आम्ही टेकडी भोवती खेळतो, वाऱ्याबरोबर पळतो, आम्ही आभाळ पांघरून घेतो आणि माळरानाच्या जमिनीवर लोळतो, म्हणजेच या पृथ्वीवर लोळतो. आम्हाला खेळायला तुमच्यासारखी मैदानं नसतात किंवा तसं साहित्यही नसतं. क्रिकेट, बॅट, बॉल, बॅडमिंटन अशा कुठल्याही प्रकारचं साहित्य नसतं. आम्ही टेकडीभोवती खेळतो, टेकड्यांवर खेळतो, वाऱ्याच्या वेगाने पळतो, आम्ही आभाळ पांघरतो. आम्हाला राहायला घरसुद्धा नसतं, त्याच्यामुळे आम्ही आभाळ पांघरतो. मस्तमध्ये घराबाहेर झोपतो, माळरानाच्या पृथ्वीवर लोळतो, जमिनीवर लोळतो. पुढील कडवं पाहूयात. आम्ही वाघाच्या लवणाचे, आम्ही वांदार नळीचे, गाव वहाळा पल्याड, आम्ही उंबर माळीचे. वाघाच्या लवणाचे म्हणजे डोंगर पठारावरची डोंगरामधली खळगीची जी जागा असते त्याला वाघाचं लवण असे म्हणतात, जिथे वाघ वस्ती करतात. आणि वांदार नळी म्हणजे डोंगर पठारावरची जागा जिथे माकडे मोठ्या प्रमाणात असतात, त्याला वांदार नळी असं म्हणतात. आणि उंबरमाळ म्हणजे जिथे उंबराची झाडे मोठ्या प्रमाणात असतात ते माळरान. उंबराचं फळ हे एक अंजिरासारखंच असतं, तर ह्या ठिकाणी जिथे उंबराची झाडं मोठ्या प्रमाणात उगवतात त्या ठिकाणाला उंबरमाळ असं म्हणतात. माळीचे म्हणजे माळरानावरचे. कडव्याचा अर्थ पाहूयात. जिथे वाघ वस्तीवर असतात त्या लवणावर आम्ही असतो, म्हणजे आम्ही वाघाला सुद्धा घाबरत नाही. वानरांचे वास्तव्य जिथे असते त्या घळीत म्हणजेच नळीत आमचं वावर असतो. ओढ्यापलीकडे आमचे गाव आहे. उंबराची झाडे असलेल्या उंबरमाळावर आम्ही असतो, म्हणजे आम्हाला असं सुरक्षित असं कुठलं ठिकाण नाही किंवा इथे वाघ असतात, इथे माकडे असतात म्हणून घाबरावं अशी आम्हाला कुठली भीतीसुद्धा नाही. पुढील कडवं पाहूयात. बसू सूर्याचं रुसून, पहू चंद्राक हसून, बोलू वाज तिकिंड्याशी, नाचू घोंगडी नेसून. पुढे पहा. बसू म्हणजे बसणे, रुसून म्हणजे रुसणे, चंद्राक म्हणजे चंद्र, वाज तिकिंड्याशी म्हणजे आकाशातील 3 नक्षत्रांचा समूह. घोंगडी ही लोकरीपासून बनवलेली असते, मेंढ्यांच्या लोकरीपासून बनवलेली घोंगडी असते. चंद्राक म्हणजे चंद्राकडे. मुलांनो, या ओळींचा अर्थ पाहूयात. दिवसात तापलेल्या सूर्यावर आम्ही रुसून बसतो, कारण आम्हाला निवारा असा प्रकारच नसतो, पण चंद्राच्या शीतल प्रकाशात रात्री आम्ही चंद्राकडे बघून हसतो. रात्री आकाशातील 3 नक्षत्रांच्या तिकिंड्याची शोभा बघतो आणि घोंगडी अंगावर घेऊन नाचतो. आम्हाला अंगावर घालायला दुसरी वस्त्रसुद्धा नसतात. ती घोंगडी अंथरण्यासाठी असते, तीच पांघरण्यासाठी असते आणि ती अंगावर घेऊन आम्ही नाचतो. पुढील कडवं पाहूयात. डोई आभाळ पेलीत, चालू सिंहाच्या चालीत, हिंडू झाडा कड्यांवरी, बोलू पक्ष्यांच्या बोलीत. आभाळ पेलणे म्हणजे आभाळ झेलणे, सिंह म्हणजे सिंह, सिंहाची चाल म्हणजे सिंहाचं चालणं, त्याच्या चालण्याची ढब. बोलू म्हणजे बोलणे, पक्ष्यांची बोली म्हणजे पक्ष्यांचा जो काही आवाज असतो त्याला पक्ष्यांची बोली असं म्हणतात. ओळींचा अर्थ पाहूयात. आम्ही डोक्यावर आभाळ पेलत सिंहाच्या सारखे डौलदार ऐटीत चालतो, म्हणजे आम्ही गरिबीत आहोत, रानावनात राहतो, आम्हाला शहरी सुखसुविधा नाहीत, तरीसुद्धा आम्ही आनंदात समाधानात आहोत
आणि आम्ही डोक्यावर आभाळ पेलत, सूर्याची उष्णता सहन करत, सिंहाच्या चालीत डौलदारपणे चालतो. आम्ही त्यामध्ये दुःख मानत नाही. झाडांवर चढतो, कड्यांवर चढून हिंडतो. आम्ही पक्ष्यांच्या भाषेत बोलतो. आम्हाला पक्ष्यांची भाषा समजते, त्यांचं दुःख समजतं, त्यांचा आनंद समजतो. पुढील कडव्याकडे जाऊयात. आम्ही सस्याच्या वेगानं जाऊ डोंगर यंगून, हात लावून गंगना येऊ चांदण्या घेऊन. सस्याच्या म्हणजे सशाच्या, यंगून म्हणजे चढणे, गंगना म्हणजे आकाशाला. आम्ही सशाच्या गतीनं डोंगर चढून जातो. डोंगर चढताना आम्हाला कुठलीही धाप लागत नाही. ज्या वेगात ससा डोंगरावर चढतो त्याच वेगात आम्ही सुद्धा डोंगर चढतो. आकाशाला हात लावून चांदण्या घेऊन येतो. इथे कवीला म्हणायचे, निसर्गात राहताना आम्हाला अनोखा आनंद मिळतो. आकाशात चांदण्या घेऊन येणं म्हणजे आनंदात राहणं, असं इथे कवी म्हणत आहे. मुलांनो, आदिवासी समाज हा दाट जंगलात व कडेकपारीत राहतो. झाडांच्या वाळलेल्या फांद्या काटक्या घेऊन त्यांची खोपटी तयार होते. त्या झोपडीत राहतो. रानातली फळे कंदमुळे खाऊन ते आपले गुजराण करत असतात, निर्वाह करत असतात. ओढ्या नाल्याचे पाणी पितात. निसर्गात ते उघड्यावर जगतात. ते धर्तीवर जणू आभाळ पांघरून जगतात. जंगलातील पशुपक्षी त्यांचा मित्रपरिवार आहे. जिथे वाघ सिंह असतात अशा ठिकाणी सुद्धा हे मुलं जात असतात. दुखण्या खुपण्याला ते झाडपाल्यांचंच औषध वापरतात. आदिवासी समाजाचे सारे जीवन जंगलावर अवलंबून असते आणि म्हणूनच आदिवासी समाजाचं आणि जंगलाचं नातं एक अतूट आहे हे आपल्याला या कवितेत पाहायला मिळते.